लेक्चर कंटिन्यू करूयात. त्या दिवशी आपण पाहिलं की हार्टचं फंक्शन कसं चालतं, ॲट्रियल सिस्टॉल डायस्टॉल कशा प्रकारे होतो, कंडक्टिंग सिस्टीम ऑफ द हार्ट. आता तेच आपण थोडंसं पुढे नेऊयात. यामध्ये आपण या लेक्चरमध्ये बघूयात की कार्डियक सायकल कशा प्रकारे चालतं. सो व्हॉट इज कार्डियक सायकल? हार्टबीट इज कार्डियक सायकल. आपण पाहिलं की त्या ठिकाणी ॲट्रियल सिस्टॉल होतो, ॲट्रियल डायस्टॉल होतो, व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल होतो आणि व्हेंट्रिक्युलर डायस्टॉल होतो. ह्या चौघांचं मिळून एकत्रितपणे कसं सुरळीत काम चालतं. हाऊ ॲट्रियल सिस्टॉल डायस्टॉल अँड व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल डायस्टॉल इज कनेक्टेड विथ इच अदर. ते एकमेकांना कसं साथ देतात, त्यामुळे आपल्या हार्टचं काम सुरळीत चालतं. ते आपल्याला ह्या आजच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. कार्डियक सायकल तुम्ही डायग्राम बघू शकता. या ठिकाणी बघा सेकंड्समध्ये ड्युरेशन दिलेले आहेत. 0 पासून स्टार्ट होतं, 0.1 सेकंडच्या गॅपने थेट 0.9 सेकंड्सपर्यंत ड्युरेशन्स दिलेले आहेत. टाईम इज इन सेकंड्स. आणि यामध्ये आपण बघू शकता की प्रत्येकाचं ड्युरेशन किती आहे. तर आपण त्या दिवशी पाहिलं की ॲट्रियल सिस्टॉल म्हणजेच कॉन्ट्रॅक्शन ऑफ द ॲट्रियम. ॲट्रियममध्ये पूर्ण बॉडीचं डिऑक्सिजनेटेड ब्लड जमा होतं राईट ॲट्रियममध्ये. तिथून ते कॉन्ट्रॅक्ट होतं. कॉन्ट्रॅक्ट झालं की ते ब्लड व्हेंट्रिकलमध्ये जातं, राईट व्हेंट्रिकलमध्ये. तिथून ते जातं लंग्समध्ये ऑक्सिजनेशन होण्यासाठी. तिथून ते परत येतं लेफ्ट ॲट्रियममध्ये आणि लेफ्ट ॲट्रियममधून कॉन्ट्रॅक्शन होऊन जातं लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये. व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट झालं की पूर्ण बॉडीला परत जातं. सो ॲट्रियमचं काम आहे सिस्टॉलमधून ब्लड व्हेंट्रिकलला पुरवणे आणि व्हेंट्रिकलचं काम आहे सिस्टॉलमधून ते ब्लड लंग्सला किंवा पूर्ण बॉडीला पुरवणे. ओके, तर ते आपण बघूयात की किती किती वेळामध्ये होतं. ॲट्रियल सिस्टॉल हा सगळ्यात छोटा आहे. ड्युरेशन इज 0.1 सेकंड्स ओनली. का बरं? कारण ॲट्रियममध्ये जे काही ब्लड जमा होतं ते ऑलरेडी ग्रॅव्हिटीमुळे व्हेंट्रिकलमध्ये जातच असतं. ॲट्रियमला फक्त शेवटचा जो टप्पा आहे 90% ब्लड हे आपोआप गेलेलं आहे व्हेंट्रिकलमध्ये बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटी. ॲट्रियमवरती व्हेंट्रिकल खाली आहे. जे उरलेलं थोडंसं ब्लड आहे ते जाण्यासाठी व्हेंट्रिकल पुश करतं, ॲट्रियम पुश करतं फक्त 0.1 सेकंडसाठी. आणि जे काही उरलं सुरलं ब्लड आहे ॲट्रियममधलं ते व्हेंट्रिकलमध्ये पाठवून येतं. ओके, देअरफॉर ॲट्रियल सिस्टॉल इज ओनली 0.1 सेकंड्स. दुसरी गोष्ट आहे ॲट्रियममध्ये मसल्स कमी असतात, बारीक असतं ॲट्रियम, त्यामुळे त्याचा ॲट्रियल सिस्टॉल कमी ड्युरेशनचा असू शकतो. ॲट्रियल सिस्टॉल 0.1 सेकंड झाला की ॲट्रियल डायस्टॉल हा खूप मोठा असतो. 0.1 पासून 0.8 पर्यंत, म्हणजेच 0.7 सेकंड्सचा ॲट्रियल डायस्टॉल आहे. याचा अर्थ काय? ॲट्रियम कॉन्ट्रॅक्ट होतो, कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स होऊन साधारणतः 0.7 सेकंद तो ब्लड घेत राहतो. परत कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स, कॉन्ट्रॅक्ट 0.1 सेकंद, रिलॅक्स 0.7 सेकंड्स. हे झालं ॲट्रियल सिस्टॉल आणि डायस्टॉल. आता व्हेंट्रिकलमध्ये ब्लड पोहोचलेला आहे, राईट व्हेंट्रिकल प्लस लेफ्ट व्हेंट्रिकल दोघांमध्ये पण. व्हेंट्रिकलचं होतो सिस्टॉल म्हणजे कॉन्ट्रॅक्शन होतं, खालून वरती पाठवायचं आहे. त्याचा अर्थ त्याच्यामध्ये प्रेशर जास्त असणार आणि ड्युरेशन सुद्धा थोडंसं जास्त, 0.1 to 0.4 म्हणजे 0.3 सेकंड्सचा व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल असतो. आणि कॉन्ट्रॅक्शन झाल्याच्या नंतर रिलॅक्सेशन सुद्धा साधारणतः तेवढंच. ओके, पण 1, 2, 3, 4 म्हणजेच 0.4 सेकंड्सचा व्हेंट्रिक्युलर डायस्टॉल असतो. माय मिस्टेक, 0.5 सेकंड, 1, 2, 3, 4, 5, 0.5 सेकंड्सचा व्हेंट्रिक्युलर डायस्टॉल असतो. तर आता बघा की व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल आहे 0.3 सेकंड्स, पण व्हेंट्रिक्युलर डायस्टॉल आहे 0.5 सेकंड्सचा. ओके, आता बघा याच्यानंतर इथून पुढे दुसरा ॲट्रियल सिस्टॉल सुरू होतोय दुसऱ्या हार्टबीटचा, दुसऱ्या कार्डियक सायकलचा. मग हा जो शेवटचा टप्पा आहे याच्यामध्ये इथे ॲट्रियल सुद्धा रिलॅक्स्ड आहे आणि व्हेंट्रिकल सुद्धा रिलॅक्स्ड आहे. ते ड्युरेशन आहे इथून ते इतकं. हा जो जॉईंट डायस्टॉल आहे तो आहे 1, 2, 3, 4 म्हणजेच 0.4 सेकंड्स. ओके, सो
what is atrial diastole? When atrium is relaxed. Ventricular diastole when ventricle is relaxed. Joint diastole when both are relaxed. हे प्लस हे बोथ आर रिलॅक्स्ड 0.4 सेकंड्स. MCQ म्हणून विचारतात. डायस्टॉल 3 आहेत, 0.7, 0.5 आणि 0.4 असे 3 डायस्टॉल आहेत वेगवेगळे. ज्यावेळेस सेकंड हार्टबीटचा ॲट्रियल सिस्टॉल चालू असतो त्यावेळेला वेंट्रिक्युलर पहिल्या हार्टबीटचा पहिल्या कार्डियक सायकलचा वेंट्रिक्युलर डायस्टॉल अजून संपलेला नसतो. हा ॲट्रियल सिस्टॉल संपला की लगेच हा वेंट्रिक्युलर सिस्टॉल इथून पुढे वेंट्रिक्युलर सिस्टॉल सुरू होतो. ओके, सो थोडंसं ओव्हरलॅप आहे बघा इथे. ॲट्रियल सिस्टॉल, मग ॲट्रियलचं सिस्टॉल प्लस डायस्टॉल किती आहे बघा, 0.1 प्लस 0.7 इज 0.8 आणि वेंट्रिकलचा सिस्टॉल प्लस डायस्टॉल किती आहे, 0.3 प्लस 0.5 इज इक्वल टू 0.8. सो टोटल ड्युरेशन ऑफ कार्डियक सायकल असा जर क्वेश्चन विचारला तर कन्फ्यूज न होता ॲन्सर आहे 0.8 सेकंद. का बरं? ॲट्रियल सिस्टॉल प्लस डायस्टॉल 0.1 प्लस 0.7 आणि वेंट्रिक्युलर सिस्टॉल प्लस डायस्टॉल 0.3 प्लस 0.5 टोटल आहे 0.8 सेकंड्स. ओके, ठीक आहे. त्यानंतर आता बघूयात हे झालं कार्डियक सायकल. हे कोऑर्डिनेशन खूप महत्त्वाचं असतं आणि हे कोऑर्डिनेशन का होतंय, कारण तिथे आहे आपली कंडक्टिंग सिस्टीम ऑफ द हार्ट. त्याच्यामध्ये आहे SA नोड. तो आधी ॲट्रियमला इनर्वेट करतो, स्टिम्युलेट करतो. त्याच्यानंतर थोड्या वेळाने वेंट्रिकलला स्टिम्युलेट करतो, AB नोड. तिथून निघतात पर्किंजे फायबर्सच्या नंतर बंडल ऑफ हीस, राईट बंडल ब्रँच, लेफ्ट बंडल ब्रँच आणि पर्किंजे फायबर्स मिळून पूर्ण वेंट्रिकल जो आहे तो सिस्टॉलमध्ये म्हणजेच कॉन्ट्रॅक्शनमध्ये जातो आणि नंतर रिलॅक्स होतो. सो कंडक्टिंग सिस्टम ऑफ द हार्टमुळे कार्डियक सायकल जे आहे ते सुरळीत आणि व्यवस्थित चालतं आणि त्या दोघांचा एकमेकांना सपोर्ट राहतो, ॲट्रियम आणि वेंट्रिकलचा. ओके, हे झालं. आता बघूयात की हार्टचे इतर फंक्शन्स काय आहेत. हार्ट रेट म्हणजे टोटल नंबर ऑफ सिस्टॉल्स इन 1 मिनिट और 60 सेकंड्स. हे आपण कुठे मोजू शकतो? हार्ट रेट आपण स्टेथोस्कोप लावून छातीवरती पण मोजू शकतो किंवा इथे डॉक्टर जसं रुटीनली चेक करतात. जर तुम्ही इथे हात ठेवून, इथे बघा इथे एक बोन आहे, त्या बोनवरती 3 बोटं ठेवायचे. इथलं जे बोन आहे इथलं, हां ते बोन कोणतं आहे माहिती आहे? रेडियस नावाचं बोन आहे. त्या बोनवर बोटं ठेवायचे आणि ते थोडंसं असं खाली सरकवायचं. बोटं ठेवायचे आणि खाली सरकायचं. खड्डा लागतो, त्या खड्ड्यामध्ये आपल्याला पल्सेशन जाणवतील बोटाला, त्याला म्हणायचं पल्स. ते जर आपण मोजले 60 सेकंड्ससाठी तर तो त्याचा जो ॲव्हरेज आहे तो साधारणतः 60 to 80 पर मिनिट एवढा येतो. ॲव्हरेज बुकमध्ये दिल्यानुसार 72 बीट्स पर मिनिट एवढा असतो. ह्याला म्हणायचं हार्ट रेट. म्हणजे काय की टोटल हार्ट कॉन्ट्रॅक्शन्स इन 1 मिनिट और 60 सेकंड्स. हार्ट रेट झालं. स्ट्रोक व्हॉल्यूम. स्ट्रोक म्हणजे काय? 1 कॉन्ट्रॅक्शन और 1 सिस्टॉल इज 1 स्ट्रोक. व्हॉल्यूम म्हणजे त्या व्हेंट्रिकलच्या कॉन्ट्रॅक्शनमध्ये किती ब्लड हार्टच्या बाहेर पडलं, एक तर राईट व्हेंट्रिकल प्लस लेफ्ट व्हेंट्रिकल मिळून, ते जे असतं दॅट इज इक्वल टू अराउंड 70 ml ऑफ ब्लड. सो व्हॉट इज स्ट्रोक व्हॉल्यूम? इट इज द अमाऊंट ऑफ ब्लड pushed out of the heart in each ventricular systole. It is around 70 ml. हार्ट रेट किती सांगितलं? 72 पर मिनिट. आता कार्डियक आउटपुट इज टोटल ब्लड पुश्ड आउट ऑफ द हार्ट इन 1 मिनिट. मग हे कसं कळायचं? ते कळेल स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणजे एका स्ट्रोकमध्ये किती मल्टिप्लाइड बाय हार्ट रेट म्हणजे एका मिनिटात किती व्यास. सो 70 मल्टिप्लाइड बाय 72 ॲव्हरेज 5000 ml म्हणजेच 5 लिटर ब्लड एका मिनिटमध्ये आपल्या हार्टमधून बाहेर पडतं. याचा अर्थ काय? पूर्ण बॉडीचं ब्लड, आपल्या बॉडीमध्ये टोटल 5 लिटरच ब्लड असतं. complete blood of the body is circulated through heart in 1 minute. याचाच अर्थ काय की complete blood of the body is
circulated and oxygenated and provided to all the body tissues in 1 minute. ओके, आता शेवटचा मुद्दा आहे ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर म्हणजे काय? इट इज द प्रेशर ऑफ द ब्लड इनसाइड द आर्टरीज. ओके, and this pressure is generated by contraction of the ventricles. ओके, हे तुम्ही एकदा रिवाइंड करून परत एकदा ऐका. ओके, आणि हे जे ब्लड प्रेशर आहे हे ब्लड प्रेशर का बरं आहे? वाय? बिकॉज की हार्टला बॉडीच्या प्रत्येक शेवटच्या ऑर्गन, टिश्यू आणि सेलपर्यंत ब्लड पोहोचवायचं काम करायचं आहे. ते कधी शक्य आहे? ज्या वेळेस त्याच्यातलं प्रेशर सुरुवातीलाच इनफ असेल तर ते शक्य आहे. असा विचार करा, क्रिकेट आपण पाहतो. जर विराट कोहलीला जर 6 मारायचा असेल तर त्याला तो स्ट्रोक किती फास्ट खेळावा लागेल? त्याला सुरुवातीलाच जेव्हा तो बॉल मारतोय त्याच वेळेला त्याला तो जोरात मारावा लागेल तर तो बाउंड्रीच्या पलीकडे जाईल. जर त्याने सुरुवातीलाच हळू खेळलं तर ही कॅनॉट एक्सपेक्ट टू गेट अ 6. बरोबर, त्याने जर सुरुवातीला हळूच शॉट मारला आणि नंतर बॅट जोरात फिरवली तर त्याचा उपयोग नाहीये. त्याने बॉलला बॅट मारतानाच जोरात फिरवायची आहे, तेव्हा बॉल शेवटपर्यंत जाईल आणि बाउंड्रीच्या पलीकडे जाईल. त्याचप्रमाणे ब्लड प्रेशर म्हणजे काय की व्हेंट्रिकलला सुरुवातीलाच जोरात कॉन्ट्रॅक्ट करावं लागेल, त्यावेळेस त्या बाहेर पडणाऱ्या ब्लडमध्ये एवढं ब्लड प्रेशर येईल की ते आपल्या शेवटच्या बोटाच्या शेवटच्या टोकापर्यंतच्या सेलला पोहोचेल. इकडचे असो पायाची, हाताची, कुठली शेवटच्या सेलपर्यंत ते ब्लड पोहोचेल एवढं प्रेशर त्या ब्लडमध्ये तयार झालं पाहिजे. दुसरी गोष्ट, हे जे ब्लड प्रेशर आहे हे फक्त हार्टपुरतं मर्यादित नाही आहे, तर ते ब्लड प्रेशर हार्टच्या बाजूबाजूला ज्या आर्टरीज आहेत, ज्या ब्लड हार्टपासून दूर घेऊन जातात, त्यांच्यामध्ये सुद्धा काही मसल्स असतात, स्मूथ मसल्स. त्या मसल्स हे ब्लड प्रेशर, हार्टमधून तयार झालेलं ब्लड प्रेशर हे कॅरी करतात आणि त्यांच्यामध्ये पल्सेटाईल ॲक्टिव्हिटी होते, त्याला आपण म्हणतो पल्स. ओके, इथं जो आपल्याला हाताला लागतो ना, दॅट इज बिकॉज की इकडे हार्ट तर कॉन्ट्रॅक्ट करतच आहे. ओके, जेवढ्या वेळेस हार्ट कॉन्ट्रॅक्ट होणार तेवढ्या वेळेस आपल्याला इथे पल्सेशन जाणवणार. पण फक्त हार्टच नाही, हार्ट बरोबर त्याच्या आर्टरीज सुद्धा कॉन्ट्रॅक्ट करतायत, थोडं कॉन्ट्रॅक्ट करतायत. त्याच्यामुळे ते ब्लड जे ते पुढे पुढे ढकललं जात आहे. ओके, आता हे जे ब्लड प्रेशर आहे हे लहानपणी कमी असतं, जसं जसं वय वाढतं तसं तसं हे ब्लड प्रेशर वाढतं. नुकत्याच जन्मलेल्या बाळांमध्ये किंवा 5-10 वर्षांच्या मुलांमध्ये हे ब्लड प्रेशर अतिशय मिनिमल असतं, कमी प्रमाणात असतं, कारण त्यांचा बॉडी सरफेस एरिया कमी आहे, मसल मास वेट कमी आहे, त्यामुळे त्यांना जास्त प्रेशरची आवश्यकता नसते. जसं जसं वजन, उंची वाढते आणि ॲक्टिव्हिटीज वाढतात, मसल्स वाढतात, तशा प्रमाणात आपल्याला आपल्या बॉडीला ब्लड प्रेशर जास्त असण्याची आवश्यकता पडते. हे ब्लड प्रेशरची नॉर्मल रेंज जी आहे त्याला म्हणतात नॉर्मल ब्लड प्रेशर. हे असतं साधारणतः 120/80 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. इट इज द युनिट ऑफ मेजरमेंट ऑफ द प्रेशर. आता हे 120/80 म्हणजे नेमकं काय? 120 म्हणजे हायर झालं, 80 म्हणजे लोअर झालं. आपल्याला माहिती आहे की कार्डियक सायकलचे 2 पार्ट आहेत, एक म्हणजे डायस्टॉल, दुसरा म्हणजे सिस्टॉल. तर कोणत्या पार्टमध्ये, कार्डियक सायकलच्या कोणत्या पार्टमध्ये प्रेशर हे जास्त असेल? ऑब्व्हियसली सिस्टॉलमध्ये. आणि डायस्टॉलमध्ये ते प्रेशर कसं असेल? कमी असेल. 0 कधीच नसणार आहे. हार्टमधलं ब्लड प्रेशर हे 0 कधीच नसतं. कधी असेल? मेल्याच्या नंतर. तोपर्यंत ब्लड प्रेशर हे कायम काही ना काही व्हॅल्यू त्याच्यामध्ये असतेच. इट इज नेवर 0. ओके, सो सिस्टॉलिक ब्लड प्रेशर इज अराउंड 120 millimeter of mercury and diastolic blood pressure is around 80 millimeter of mercury. ह्याच्यामध्ये ±20 millimeter of mercury चालतं. ओके, उदाहरणार्थ सिस्टॉलिक ब्लड प्रेशर हा 100 ते 140 नॉर्मल आहे
तर डायस्टॉलिक ब्लड प्रेशर हा 10 - चालतो. सो डायस्टॉलिक ब्लड प्रेशर हा ±10 आणि सिस्टोलिक ब्लड प्रेशर ±20 एवढं आपल्याला चालेल. ओके, सो नॉर्मल सिस्टोलिक ब्लड प्रेशर विल बी 100 to 140. नॉर्मल डायस्टोलिक ब्लड प्रेशर विल बी 70 to 90 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. हा नॉर्मल ब्लड प्रेशर कशामुळे असतो, तर त्याचं कंट्रोल जो आहे तो हार्टमध्ये आहे. हार्टच्या ज्या मसल्स आहेत त्यांना स्वतःचा एक रिदम असतो आणि त्याचा रेट कमी जास्त करणे किंवा पल्स रेट किंवा ब्लड प्रेशर कमी जास्त करणे हे वेगवेगळ्या इतर फॅक्टर्सवर अवलंबून असतं. जर ब्लड प्रेशर ह्याच्यापेक्षा कमी गेलं, म्हणजे 100पेक्षाही कमी गेलं आणि इकडे 70पेक्षा कमी गेलं, तर आपण त्याला म्हणतो हायपोटेन्शन. हायपोटेन्शन. आणि जर ब्लड प्रेशर हे 140च्या पुढे आणि इकडे 100च्या पुढे गेलं, 90-100च्या पुढे जर गेलं, तर आपण त्याला म्हणतो हायपर टेन्शन. ओके, सो हे ब्लड प्रेशर कमी किंवा जास्त होऊ शकतं. ब्लड प्रेशर कमी का होऊ शकतं? उत्तर एकदम सोपं आहे. ब्लड शरीरामध्ये आहे 5 ते 6 लिटर. जर ब्लड कमी झालं शरीरामध्ये बिकॉज ऑफ व्हॉट, ब्लिडिंग और रक्तस्राव, हे एक कारण असू शकतं. दुसरं, ब्लडमध्ये काय आहे, 90% इज वॉटर. शरीरामधलं वॉटर कमी झालं तर ते ब्लडमधूनच कमी होणार ऑब्विसली. सो डिहायड्रेशन, खूप जास्त घाम येणे, खूप जास्त एक्सरसाइज करणे, ओके, पाणी न पिणे, लूज मोशन्स किंवा डायरिया होणे, ह्या सगळ्या कारणांमुळे किंवा रक्तस्राव, ॲक्सिडेंट, इंजुरी किंवा हिमोफिलियाचा आजार, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय होणार आहे, ब्लड प्रेशर हे कमी होणार आहे, ड्रॉप होणार आहे. किंवा हार्टचीच ॲक्टिव्हिटी कमी झाली तर आपण त्याला म्हणतो हायपोटेन्शन. व्हॉट इज हायपरटेन्शन? ब्लड कमी झाल्यामुळे हायपोटेन्शन झालं. ब्लड वाढल्यामुळे हायपरटेन्शन. पण ब्लड वाढणार कसं? ब्लड तर वाढू शकत नाही. मग काय होऊ शकतं, तर हार्टला जे सप्लाय करणाऱ्या ज्या नर्व्ज आहेत त्यांच्यातून काहीतरी हार्टला प्रॉब्लेम झालेला आहे की ब्लड प्रेशर वाढतंय. म्हणजे कसं, जसं की आपण समजा एक पाईपने आपण गाडी धुतो, तर गाडी धुताना आपल्याला जर ते जास्त प्रेशरने धुवायचे असेल तर आपण काय करतो, त्या पाईपला समोरून दाबतो. पाईपला दाबलं की त्याच्यातून येणारं वॉटर जे आहे ते जास्त प्रेशरने बाहेर पडतं. याचा अर्थ काय, ब्लड वेसलला जर आपण एखाद्या ठिकाणी दाबलं तर त्याच्या मागचं प्रेशर वाढेल. लक्षात येत आहे? त्याचप्रमाणे आपल्या हार्टमध्ये किंवा वेगवेगळ्या ब्लड वेसल्समध्ये ज्या ठिकाणी त्यांची डायमीटर कमी होते, ब्लड वेसलची डायमीटर एवढी आहे, ती डायमीटर कमी झाली की त्याच्यातलं प्रेशर वाढणार. कारण हार्टला तर तेवढा ब्लड सप्लाय पूर्ण बॉडीला करायचाच आहे, 1 मिनिटामध्ये 5 लिटर ब्लड पाठवायचंच आहे. आणि तुम्ही जर डायमीटर कमी देत असले, फिजिक्स आहे बरोबर, डायमीटर एवढी आहे, ती डायमीटर एवढी केली तर आणि व्हॉल्यूम तेवढंच ठेवला तर काय वाढेल, प्रेशर वाढेल. सो इट इज इक्विव्हॅलंट टू व्हॉट, डायमीटर, व्हॉल्यूम अँड प्रेशर, ह्या 3 गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. ओके, व्हॉल्यूम तेवढंच ठेवलं पण डायमीटर कमी केला की प्रेशर वाढणार. ओके, सो त्याला आपण म्हणतो हायपरटेन्शन. आणि हायपरटेन्शनचे वेगवेगळे कारणं असू शकतात. स्ट्रेस, अँझायटी, खूप विचार करणे, त्रास करून घेणे, एक्झरसाइज, ओव्हर एक्झर्शन, आणि वेगवेगळे हार्टचे डिसीजेस, डायबिटीस असेल, वेट गेन, ओबेसिटी असेल किंवा ॲथेरोस्क्लेरोसिस असेल, ते डिसीजेस आपण नंतर शिकणार आहोत. त्याच्यामुळे ब्लड प्रेशर वाढू शकतं, त्याला आपण म्हणतो हायपरटेन्शन. ओके, त्याचप्रमाणे हार्ट रेट जर कमी जास्त झाला तर त्याला सुद्धा वेगवेगळे नावं आहेत. हे मी पुसतो आहे इथलं. हार्ट रेट जर वाढला, टॅकिकार्डिया. टॅकिकार्डिया म्हणजे हार्ट रेट वाढणे, आणि हार्ट रेट कमी होणे ला शब्द आहे ब्रॅडीकार्डिया. ओके, सो हार्ट रेट वाढणे आणि हार्ट रेट कमी होणे हे कशामुळे होऊ शकतं, तेच रिझन्स आहेत. जर तुम्ही झोपले तर हार्ट रेट कमी होतो, तुम्ही ॲक्टिव्हिटी करत असले, टेन्शनमध्ये असले, भीती वाटत असेल, घाबरत असेल तर हार्ट रेट वाढतो. ओके,
कोरोनाच्या काळात तुम्ही घरात राहिले तर हार्ट रेट कमी होईल, बाहेर गेले पोलिसाला हातात काठी घेऊन पाहिलं की हार्ट रेट वाढणार. ओके, सो त्यामुळे घरात राहा. आता पुढचं याच्या पुढे आपण कंटिन्यू करू. आपण ह्याच्यामध्ये घेऊ की रेग्युलेशन ऑफ कार्डियक ॲक्टिव्हिटी हे कशा प्रकारे होतं. ओके, तर आपण बघूयात की कार्डियक ॲक्टिव्हिटी कंट्रोल कशी होते. रेग्युलेशन ऑफ कंट्रोल ऑफ द कार्डियक ॲक्टिव्हिटी आपण ह्याच प्रकारे रेग्युलेशन ऑफ द ब्रिदिंग पाहिलं होतं मागच्या पार्टमध्ये. आता त्याचे 2 प्रकारचे कंट्रोल आहेत. हे पुस्तकात दिलेलं आहे, पण हे मी तुम्हाला एकदम सिम्प्लिफाय करून सांगितलेलं आहे. एवढं सिम्प्लिफाय की तुम्ही हे एवढं आता वाचलं, लक्षात ठेवलं की संपलं. तुम्ही हे एक्झाममध्ये एवढं छान प्रकारे लिहू शकता. दुसरं कोणीच एवढं छान तुम्ही जेवढं लिहाल तेवढं छान कोणीच लिहू शकणार नाही, गॅरंटीड. नर्वस कंट्रोल आणि केमिकल. नर्वस म्हणजे ब्रेन कंट्रोल करतोय हार्ट ॲक्टिव्हिटीला, आणि केमिकल कंट्रोल म्हणजे ब्लड कंट्रोल करतोय हार्ट ॲक्टिव्हिटी. नर्वस कंट्रोल त्याचा सिक्वेन्स बघा कसा आहे. सुरुवातीला आहे रिसेप्टर्स. देर आर 3 टाइप्स ऑफ रिसेप्टर्स. किमोरिसेप्टर्स जे केमिकल सेन्सेशन करतात. हे बघा, हे केमिकल्स आहेत. यांचे सेन्सेशन्समुळे किमोरिसेप्टर्स ॲक्टिवेट होतात. हे आपल्या बॉडीमध्ये खूप वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. हार्टमध्ये आहेत, ॲओर्टिक आर्च, कॅरोटिड आर्टरी, अशा वेगवेगळ्या ठिकाणी, मेडुला ऑब्लांगेटा सगळीकडे आहेत किमोरिसेप्टर्स, जे हे केमिकल्सचं रिसेप्शन करतात आणि त्याच्यावरून ॲक्टिव्हिटी करतात. बॅरोरिसेप्टर म्हणजे प्रेशर. आपल्या हार्टचं ब्लड प्रेशर किती आहे हे वेगवेगळ्या ठिकाणी मोजलं जातं. ओके, आणि मग त्याच्यावरून कळतं की हार्टची ॲक्टिव्हिटी कशी चालू आहे. फक्त हार्टमध्येच नाही तर ब्रेनमध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे रिसेप्टर्स असतात. ते मोजतात की प्रेशर किती आहे. कमी व्हायला लागले की हार्टची ॲक्टिव्हिटी वाढते, वाढायला लागले की हार्टची ॲक्टिव्हिटी कमी होते. आणि प्रॉप्रिओ रिसेप्टर्स हे मसल्स अँड जॉईंट्समध्ये असतात, आणि मसल जॉईंट ॲक्टिव्हिटी वाढली की हार्ट ॲक्टिव्हिटी वाढते. हे तिन्ही रिसेप्टर्स मेडुला ऑब्लांगेटाला सेन्सेशन्स पुरवतात. मेडुला ऑब्लांगेटा इज द मेन सेंटर ऑफ रेस्पिरेटरी ॲज वेल ॲज कार्डियक ॲक्टिव्हिटी. तो मेडुला ऑब्लांगेटा ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमला कंट्रोल करतो आणि इथून आलेले सेन्सेशन्स इथे पाठवतो, आणि मग रिसेप्शन किंवा सेन्सेशन्स कुठल्या प्रकारचे आहेत त्यानुसार ही सिस्टीम ॲक्टिवेट करायची की हे ANS ठरवते. जर आपल्याला ब्लड प्रेशर वाढवायचं आहे, कमी झालेलं ब्लड प्रेशर वाढवायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला सिम्पॅथॅटिक ॲक्टिव्हिटी वाढवावी लागते, आणि सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीममधून ॲड्रेनलिन रिलीज होतो, आणि त्याच्यामुळे हार्ट रेट आणि ब्लड प्रेशर हे वाढतं. जर या ठिकाणी ब्लड प्रेशर ऑलरेडी वाढलेलं असेल, रिलॅक्सेशनची आवश्यकता असेल, तर पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टीम ॲक्टिवेट होते, त्याच्यातून ॲसिटाइलकोलिन रिलीज होतो, आणि हार्ट रेट आणि ब्लड प्रेशर हा कमी होतो. सो ह्या सिक्वेन्सने ते होतं. आता केमिकल कंट्रोल बघूया की ज्यावेळेस हायपॉक्सिया, ॲसिडॉसिस, अल्कलॉसिस होतो. हायपॉक्सिया म्हणजे O2 कमी होतो, ऑक्सिजनची कमतरता झाली. ॲसिडॉसिस म्हणजे pH कमी झाला, अल्कलॉसिस म्हणजे pH वाढला. या तिन्ही वेळेला ते जे कमी जास्त झालेलं प्रमाण आहे ते आपल्याला हार्ट रेट वाढवतं. ओके, नंतर पोटॅशियम आणि सोडियम जर ब्लडमध्ये वाढला तर हार्ट रेट हा कमी होतो, हार्ट ॲक्टिव्हिटी कमी होते. कॅल्शियम वाढला तर हार्ट ॲक्टिव्हिटी वाढते, आणि ॲड्रेनालिन वाढलं की हार्ट ॲक्टिव्हिटी वाढते, ॲसिटाइलकोलिनमुळे कमी होते. अशा प्रकारे कार्डियक ॲक्टिव्हिटी इज कंट्रोल्ड बाय व्हेरियस नर्वस ॲज वेल एज केमिकल फॅक्टर्स. आता आपण बघू की इलेक्ट्रोकार्डिओग्राम किंवा ECG. ओके, इलेक्ट्रो म्हणजे इलेक्ट्रिक, कार्डिओ म्हणजे हार्ट, ग्राम म्हणजे ग्राफ. ECG हा कशा प्रकारे तयार होतो. तुम्ही कधी पाहिलं असेल कुठल्या पेशंटचा जो ॲडमिट होता त्यांच्याकडे अशी कागदाची पट्टी असते, त्याच्यावर लाल कलरच्या चौकोन रेषा असतात जाळीदार, आणि त्याच्यावरती असे काहीतरी उभ्या आडव्या रेषा मारलेल्या असतात. त्याला ECG म्हणतात, किंवा मराठीमध्ये लेमॅन लँग्वेजमध्ये छातीची पट्टी असं म्हणतात. त्या ECGमध्ये 5 प्रकारच्या वेव्ज असतात, P, Q, R, S आणि T. ह्या वेव्ज काय रिप्रेझेंट करतात आणि ह्या कशा तयार होतात हे आपण बघू. इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी आपण पाहिलं की SA नोडपासून कार्डियक इम्पल्स निघतो,
तो ॲट्रियममध्ये पसरतो, नंतर तो ए व्ही नोडला जातो. बघा, एस ए नोड पासून ॲट्रियमला जातो, नंतर ए व्ही नोडला जातो, ए व्ही नोड पासून वेंट्रिकलला जातो. ही आहे आपली कंडक्टिंग सिस्टीम ऑफ द हार्ट. ज्या वेळेला याचा इम्पल्स जनरेट होतो आणि तो ॲट्रियममध्ये पसरतो, ह्या ट्रान्समिशनला म्हणायचं डिपोलरायझेशन. काय नाव द्यायचं त्याला? डिपोलरायझेशन. आता हे डिपोलरायझेशन म्हणजे काय की इलेक्ट्रिकल इम्पल्स विल स्टिम्युलेट द मसल्स ऑफ द हार्ट, ह्याला म्हणायचं डिपोलरायझेशन. आणि ते स्टिम्युलेशन जेव्हा गायब होईल, ते इलेक्ट्रिकल इम्पल्स जेव्हा पुढे निघून जाईल आणि ती कार्डियक मसल जेव्हा परत एकदा रिलॅक्स होईल, तेव्हा त्याला म्हणायचं रिपोलरायझेशन. ओके. सो एस ए नोड मधून इम्पल्स निघाला, ॲट्रियम मधल्या मसल्सला त्याने दिला, त्याला म्हणायचं ॲट्रियल डिपोलरायझेशन. आणि पी वेव्ह इज द ॲट्रियल डिपोलरायझेशन. म्हणजेच इथे डिपोलरायझेशन झालं की लगेच ॲट्रियमच्या मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात. नंतर आहे QRS कॉम्प्लेक्स. ए व्ही नोड पासून ते व्हेंट्रिकल्स पर्यंतचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये बघा की बंडल ऑफ हिज, राईट बंडल ब्रँच, लेफ्ट बंडल ब्रँच आणि पर्किंजे फायबर्स, राईट व्हेंट्रिकल आणि लेफ्ट व्हेंट्रिकल. ओके, हे तुम्हाला आठवत आहे? अशा प्रकारे त्याचं ट्रान्समिशन. सो हा वेडा वाकडा आहे, खाली साईडला वरती. त्यामुळे हार्टमधल्या व्हेंट्रिकलमध्ये जेव्हा डिपोलरायझेशन होतं तेव्हा त्याचा जो इम्पल्स आपल्याला ECG मध्ये दिसतो तो सुद्धा असाच वेडा वाकडा दिसतो. QRS, QR आणि S वेव्ह ह्या तिन्ही. सो QRS कॉम्प्लेक्स, याला म्हणायचं QRS कॉम्प्लेक्स. इट रिप्रेझेंट्स डिपोलरायझेशन ऑफ द व्हेंट्रिकल. P wave indicates depolarization of the atrium. QRS complex indicates depolarization of the ventricle. मग आता T wave काय आहे? ज्या वेळेस व्हेंट्रिकलचं रिपोलरायझेशन होतं त्यावेळेला जो एक इम्पल्स इथे दिसतो आपल्याला, वेव्ह जी तयार होते, त्याला म्हणायचं T wave. सो T wave इज द रिपोलरायझेशन ऑफ द व्हेंट्रिकल. ॲट्रियल रिपोलरायझेशनची वेव्ह दिसत नाही. आणि ह्या ECG वरून, हे मिली वोल्ट्समध्ये आहे आणि इकडं टाईम आहे, या ECG वरून डॉक्टर्स आणि कार्डियक डॉक्टर्स हे हार्ट कंडिशन्स, वेगवेगळ्या हार्ट डिसिजेसला डायग्नोज करू शकतात आणि पेशंटची योग्य प्रकारे ट्रीटमेंट करू शकतात. मग ज्या वेळेस एखाद्या पेशंटला छातीत दुखतं, चेस्ट पेन होतं, तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे त्याचा ECG काढला जातो. आणि ECG हा नॉर्मल आहे. जर ॲबनॉर्मल असेल तर त्याच्यावरून आपल्याला डायग्नोसिस कळू शकते की हार्टमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, आणि असला तर नेमका कुठे आहे हे आपल्याला त्या गोष्टीवरून कळू शकतो. अशा प्रकारे ECGचं महत्त्व. पुढच्या आणि शेवटच्या लेक्चरमध्ये आपण डिफरन्स बिटवीन आर्टरीज अँड वेन्स, थोडंफार कॅपिलरीज, त्याच्यानंतर व्हेरियस हार्ट डिसिजेस आणि लिम्फॅटिक सिस्टीम ऑफ द हार्ट, हे छोटेसे टॉपिक आपण याच्यामध्ये घेऊ. आता आपण बघूयात की डिफरन्सेस बिटवीन आर्टरीज अँड वेन्स अँड कॅपिलरीज. डिफरन्सेस अतिशय सोपे आहेत. आर्टरीची डेफिनेशन आहे की द ब्लड वेसल विच इज गोइंग अवे फ्रॉम द हार्ट, व्हेन कमिंग टुवर्ड्स द हार्ट. आणि दोघांच्या मध्ये नेटवर्क आहे, नेटवर्क ते मध्ये आहे, त्याला म्हणायचं कॅपिलरी. ब्लड मध्ये ऑक्सिजनेटेड असतं एक्सेप्ट पल्मोनरी आणि अम्बिलिकल आर्टरीज, जिथे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे. व्हेनमध्ये जनरली डिऑक्सिजनेटेड असतं, कॅपिलरीमध्ये एक्सचेंज होतं. ओके, त्याच्यामुळे त्याला आपण ऑक्सिजनेटेड किंवा डिऑक्सिजनेटेड म्हणू शकत नाही. पोझिशन, आर्टरीज जनरली डीप असतात एक्सेप्ट इथल्या आर्टरीज, त्याला रेडियल आर्टरी म्हणतात. इथली ब्रॅकियल आर्टरी असते, त्याच्यानंतर इथली कॅरोटिड आर्टरी असते, इथे टेम्पोरल आर्टरी असते, पायामध्ये टिबियल आर्टरी असते. अशा वेगवेगळ्या आर्टरीज ज्या पाल्पेबल असतात त्या सुपरफिशियल असतात. बाकीच्या आर्टरीज डीप असतात, थेट बोनच्या जवळ असतात. वेन्स युजली आर सुपरफिशियल. मोस्ट ऑफ द वेन्स आर सुपरफिशियल, जे आपल्याला दिसतात. आपल्या हातामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ह्या वेन्स दिसतात आपल्याला, ब्लूइश कलरच्या दिसतात वेन्स.
आणि कॅपिलरीचे आहेत एक्स्ट्रीमिटीजला असतात, इथे इथे हे जे रेडिश आहे इथे, दॅट इज कॅपिलरीज. प्रेशर यांच्यामध्ये हाय असतं, इथे लो असतं, इथे प्रेशर मिडियम असतं. व्हाल्व्स आर्टरी आणि कॅपिलरीजमध्ये व्हाल्व्स नसतात, इथे प्रेशर कमी आहे म्हणून व्हाल्व्स आहेत, कारण ब्लड परत मागे जाऊ नये म्हणून. ल्युमेन, आर्टरीचा ल्युमेन हा बारीक असतो, आर्टरी ही थिक असते आणि त्याचा ल्युमेन म्हणजे आतला बारीक असतो, तर व्हेनचा ल्युमेन हा ब्रॉड असतो आणि त्याची थिकनेस जी आहे ती कमी असते. लेयर्स 3 लेयर आहेत, ट्युनिका एक्स्टर्ना, ट्युनिका मीडिया आणि ट्युनिका इंटरना. यापैकी आर्टरीमध्ये ट्युनिका मीडिया हा थिक असतो तर इथे थिन असतो आणि या ठिकाणी सिंगल लेअर असतो, सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम, ज्याच्यामुळे एक्सचेंज ऑफ गॅसेस इज पॉसिबल. आणि परमेएबिलिटी, आर्टरी आणि व्हेन परमिएबल नसतात पण कॅपिलरीज परमिएबल असतात आणि त्याच्यातून WBCs तसेच इतर गॅसेस आणि इतर केमिकल्स हे एक्सचेंज होऊ शकतात. त्याच्यानंतर आता शेवटचा पार्ट आहे तो म्हणजे लिम्फॅटिक सिस्टीम. लिम्फॅटिक सिस्टीममध्ये आहे लिम्फ म्हणजे काय तर लिम्फचा अर्थ आहे, लिटरली अर्थ आहे वॉटर. सो लिम्फ इज ॲक्च्युली ब्लड मायनस RBCs, प्लेटलेट्स अँड सम प्रोटीन्स. जर ब्लडमधून आपण RBCs, प्लेटलेट्स आणि प्रोटीन्स काढून टाकले तर जे काही उरेल त्याला आपण लिम्फ असं म्हणू शकतो. लिम्फॅटिक सिस्टीम ही आपल्या बॉडीमध्ये सेपरेट आहे. ही ब्लड व्हेस्क्युलर सिस्टीममध्ये आर्टरी, व्हेन, कॅपिलरीज आहेत त्या वेगळ्या आहेत, त्या ब्लड घेऊन जातात. ही सोडून आणखी वेगळी सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये WBCs आणि काही प्रोटीन्स आणि प्लाझ्मा असतो, त्याला लिम्फॅटिक सिस्टीम म्हणतात. ती सिस्टीम सेपरेटली आपल्या बॉडीमधले एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड्स, WBCs, अँटीबॉडीज आणि बॅक्टेरिया, व्हायरसेस यांना मारून त्यांना लिम्फ नोडकडे घेऊन येण्याची ही वेगळी सिस्टीम असते आणि त्याच्यामध्ये प्रेशर खूप 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 कमी असतं. ओके, ती पायापासून सुरू होते आणि वरती जाते आणि शेवटी हार्टमध्येच मिक्स होते. इन्फेरियर व्हेना कावामध्ये थोरॅसिक डक्ट नावाची डक्ट मिक्स होते आणि ती लिम्फॅटिक सिस्टीम ही आपल्या मेन ब्लड व्हेस्क्युलर सिस्टीमशी कनेक्ट होऊन जाते. ओके, त्याच्यानंतर काही डिसीजेस आहेत, हायपरटेन्शन, हायपोटेन्शन तुम्हाला सांगितलंच. तशाच प्रकारे आणखी एक डिसीज आहे, त्याचं नाव आहे ॲथेरोस्क्लेरोसिस. ॲथेरोस्क्लेरोसिसमध्ये काय होतं, ही जी आर्टरी आहे, आर्टरी ही आर्टरीचा आतलं ल्युमेन आहे. ज्यावेळेस आपण खूप तेलकट तुपकट जेवण खातो त्यावेळेला आपल्या आर्टरीच्या आतून एक तेलाचा थर बनतो. जसं प्लेटमध्ये तेलाचा थर जमतो त्याला घासून काढावं लागतं डिटर्जंटने, तशा प्रकारे आर्टरीच्या आतमध्ये तेलाचा एक असा थर जमा होतो आणि त्या थरवरती थर 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 जमत जातात आणि जमत जाऊन काय होतं की आर्टरीचं ल्युमेन हे छोटं होत जातं. ल्युमेन छोटं झालं की तुम्हाला सांगितलं, ल्युमेन छोटं झालं की त्याच्या आतलं प्रेशर वाढणार, कारण व्हॉल्यूम सेम आहे, डायमीटर कमी झाला की प्रेशर ऑब्व्हियसली वाढणार आहे. ओके, सो त्यामुळे या आर्टरीमधलं प्रेशर वाढत जातं. सो दिस इज नोन ॲज ॲथेरोस्क्लेरोसिस. ओके, ज्याच्यामध्ये आतमध्ये लिपिड लेयर तयार होतो आणि त्याच्यामुळे डायमीटर कमी होते, त्याच्यामुळे ब्लड प्रेशर वाढतं, त्याच्यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो. जर हार्टच्या ब्लड वेसलमध्ये ॲथेरोस्क्लेरोसिस झालं की हार्ट अटॅक येतो, त्याला म्हणतात मायोकार्डियल इन्फार्क्शन. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा शब्द आहे आर्टेरिओस्क्लेरोसिस. त्याच्यामध्ये काय होतं की आपल्या आर्टरीज ज्या आहेत त्या फ्लेक्झिबल आहेत. आपण कसंही हात केला, कसंही मान आपली तिकडे केली तरी आपल्या आर्टरीज ब्लड घेऊन जातातच. आणि ज्यावेळेस ही फ्लेक्झिबिलिटी कमी होते वयानुसार, त्यावेळेस काय होतं की त्या आर्टरीज फ्लेक्झिबल राहत नाहीत, त्यामुळे ब्लड फ्लो कमी होतो आणि ब्लड फ्लो कमी झाला की ब्लड प्रेशर वाढतं. त्याला म्हणायचं ओल्ड एजमुळे झालेलं हायपरटेन्शन. ओके, त्याच्यानंतर आणखी एक शब्द आहे हार्ट अटॅक. ऐकलं असेल तुम्ही. हार्ट अटॅकला दुसरा शब्द आहे मायोकार्डियल इन्फार्क्शन. म्हणजेच हार्टच्या स्वतःच्याच मसलला त्याला स्वतःलाच ब्लड सप्लाय करता येत नाही, त्यावेळेस त्या मसल्स डेड होऊन जातात, त्याला म्हणायचं मायोकार्डियल इन्फार्क्शन किंवा हार्ट अटॅक. दुसरा शब्द आहे अंजायना.
पेक्टोरिस. अंजायना पेक्टोरिस. अंजायना म्हणजे पेन, पेक्टोरिस म्हणजे चेस्ट पेन. हार्ट अटॅकच्या आधीची स्टेप आहे चेस्ट पेन. त्याच्यावर लक्ष दिलं नाही तर येतो हार्ट अटॅक. अशा प्रकारे तो आजार होऊ शकतो. खूप रेअर केसेसमध्ये हार्ट ट्रान्सप्लांट केलं जातं. त्याच्यामध्ये ह्या व्यक्तीचा हार्ट निकामी झाला असेल तर त्याला दुसऱ्या डोनरकडून, ऑब्व्हियसली तो लाईव्ह डोनर नसतो, ओके, तो कॅडेव्हरिक डोनर म्हणजे मेलेला व्यक्ती असतो, ज्याने हार्ट डोनेट करण्याची इच्छा व्यक्त केलेली असते. त्याचं मेल्याच्या नंतर हार्ट काढून ते जिवंत व्यक्तीला लावून त्याला जीवनदान दिलं जातं. त्याला हार्ट ट्रान्सप्लांट म्हणतात. आणि तुम्ही ऐकलं असेल की अँजिओग्राफी. अँजिओ म्हणजे ब्लड वेसल, ग्राफी म्हणजे एक्सरे. जर हार्ट अटॅक आला तर ब्लडमध्ये एक डाय टाकतात. डाय म्हणजे कलर. तो टाकून तो छातीचा एक्सरे काढतात पटकन. किंवा हार्टमधल्या ज्या ब्लड वेसल्स आहेत, आर्टरीज आहेत, त्याच्यामध्ये काही ब्लॉक आहे का. ब्लॉक असेल तर तो किती % ब्लॉक आहे, किती अथेरोस्क्लेरोसिस झालं हे त्या अँजिओग्राफीमध्ये कळतं. आणि त्याच्यानंतर अँजिओप्लास्टी करता येते. अँजिओप्लास्टी म्हणजे काय, ती ब्लड वेसलचा जो हा ब्लॉक आहे, हा ब्लॉक असा एका गोष्टीने, एका सुईने हा जो ह्याला फोडला जातो. फोडला की हे ल्युमेन परत मोठं होतं आणि ब्लड प्रेशर कमी होतं आणि माणूस जगतो. त्याला म्हणतात अँजिओप्लास्टी. आणि जर अशा 3-4 ब्लड वेसल जर ब्लॉक झाले असेल तर अँजिओप्लास्टी करून चालत नाही. मग त्याला बायपास सर्जरी करतात. म्हणजे ही जी ब्लड वेसल ब्लॉक आहे, इथे ब्लॉक आहे, इथली ब्लड वेसल इथे पण ब्लॉक आहे, तर इथून डायरेक्टली वेगळी ब्लड वेसल नवीन लावली जाते आणि ह्या ब्लड वेसलला बायपास केलं जातं. याला म्हणतात कार्डियाक बायपास सर्जरी. सो अशा प्रकारे आपण शॉर्टमध्ये हे पाहिलेलं आहे. तर आपला हा चॅप्टर अशा प्रकारे संपलेला आहे. नंतर आपण नर्वस सिस्टीमचं चॅप्टर सुरू करू. धन्यवाद.